मुंबई महाराष्ट्रातून अतिशय महत्त्वाची बातमी। ठाकरेंचा तो डाव यशस्वी झाला आणि ज्या ठाकरेंना एकटं पाडण्यासाठी संपूर्ण देशातील राज्यातील सत्ता एकत्रित होऊन लढाई लढण्यासाठी ठाकरेंना मजबूर करत होती, त्या लढाईतून मात्र ठाकरेंचाच विजय होताना दिसत आहे। नक्की घडलंय काय जाणून घेऊया या 3 मिनिटांमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष फोडला, धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलं, मात्र ठाकरे हरले नाहीत आणि असंख्य आमदार खासदार फोडले, पदाधिकारी फोडले, मात्र ठाकरे हरले नाहीत। ही अशीच मुंबईमधून जी महत्त्वाची एक बातमी येते, जो सर्वे येतोय त्या सर्वेनुसार जवळपास या ठिकाणी ठाकरे ब्रँडचा बोलबाला काय आहे तो पुन्हा एकदा बघायला मिळतोय। खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची असल्याचा एक फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरेंनी दिलेला इशारा हा शिंदेसाठी डोकेदुखीचा विषय ठरलेला आहे। यातच ठाकरेंनी जो डाव टाकला त्या डावामध्ये ही ठाकरे यशस्वी झाले आणि याच गोष्टीची तक्रार घेऊन शिंदे थेट दिल्ली दरबारही गेले, मात्र पुढे काही होताना दिसत नाही। एकीकडे एकनाथ शिंदेंना भाजपसोबत लढाई करायची आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत, त्याचबरोबर ती आता 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जी मात्र धावपळाने डोकेदुखी वाढलेली आहे त्याचा धसका हा वेगळाच। मुंबई आणि ठाण्यामध्ये जे पक्षप्रवेश दर आठवड्याला व्हायची, त्या आठवड्याच्या प्रवेशाला चांगलाच ब्रेक लागलेला आहे। या ठिकाणी 5 जून रोजी जी बैठक झाली, मीटिंग झाली, मेळावा झाला, 2 ठाकरे बंधू एकत्र आले, त्यानंतर मात्र एकाही नगरसेवकाने शिंदेच्या सेनेमध्ये जाण्याची डेअरिंग करताना दिसत नाही। 2 ठाकरे बंधू एकत्र आल्याचा हा परिणाम आहे आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जे पक्षप्रवेश शिंदेंकडे सुरू होते ते मात्र ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक या ठिकाणचे बंद झालेले आहेत। दुसरीकडे ठाकरेंनी काल पोस्ट केली राज ठाकरे यांनी की शिवसेना पक्षप्रमुख माझे मोठे बंधू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। म्हणजे खरी शिवसेनेचा निकाल अजून लागायचाच आहे आणि भविष्याचा निकाल राज ठाकरेंनी वेधूनच या ठिकाणी केलेली पोस्ट ही अतिशय चर्चेचा विषय ठरलेली आहे। त्यामुळे शिंदे चांगलेच अडचणीत अडकलेले आहेत। याचबाबत अधिक माहिती घेतली असता शिंदेंकडे प्रवेश करण्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईतील ताकद काय आहे ती सर्वसामान्य शिवसैनिक आणि नगरसेवकांना माहिती असल्यामुळे त्यांच्याकडे जाणं सध्या टाळत आहेत। यातच भाजपने जो निधी वाटपाचा फॉर्म्युला त्यांनी ठरवला होता त्यावरही ब्रेक लावला, त्यामुळे शिंदे आता चांगलेच सर्वच बाजूने कोंडीत अडकताना दिसत आहे। यामुळे शिंदेंकडे होणारे पक्षप्रवेश हे थांबले तर ठाकरेंकडे पक्षप्रवेश ही जोरदार आता वाढलेले आहेत। याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा। 2 ठाकरे बंधू एकत्र आल्याने फायदा होईल की तोटा? धन्यवाद।